सावंतताई यांनाही मी विनंती करतो की त्यांनी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करावं. नुकतेच उपस्थित झालेले आमचे निकाळजे बंधू यांना मी विनंती करतो की त्यांनी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. आपण मार्फत बऱ्याच वर्षापासून अशा प्रकारे ते वर्षावासाचे कार्यक्रम या विभागामध्ये घेतले जातात. सुरुवातीचं जे पुष्प आपण गुंफलं होतं तिथे या वर्षावासाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व वानखेडे सरांनी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या पुष्पांमध्ये जे काही 3 रत्न आहेत त्या 3 रत्नातल्या एका रत्नाचं महत्त्व वानखेडे सरांनी आपल्याला समजावून सांगितलं होतं. तिसऱ्यामध्ये दुसऱ्याचं आणि चौथ्यामध्ये तिसऱ्याचं महत्त्व आपल्याला 3 रत्नांचं महत्त्व समजावून सांगितलं. त्याच्यानंतर काल परवाचा जो मागच्या आठवड्याचा जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमांमध्ये मी बाहेरगावी असल्या कारणाने उपस्थित नव्हतो, परंतु लोकभाषा आणि पाली साहित्य पण आहे. जसं इंग्रजीमध्ये अक्षर आहे, मराठीमध्ये अक्षर आहे, तसं पालीमध्ये देखील अक्षर आहे. पालीमध्ये शिलालेख आहे आणि ते सम्राट अशोकाने लिहिलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं वाङ्मय जे आहे ते सर्व वाङ्मय पालीमध्येच आहे. जोपर्यंत आपल्याला पाली येत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही या पालीचा वाली कोण. पालीचा वाली धर्मीय लोकच आहे. आणि संबंध त्रिपिटक जर समजायचं असेल, संबंध त्रिपिटक करून घ्यायची असेल, बावनी ग्रंथाचं जो परिचय एकच मला दिसतात काकडे मॅडम पालीवाले. त्यांनी पाली एम ए केलं. मी स्वतः पाली एम ए आहो. माझी बायको पालीचा डिप्लोमा घेऊन पास झाली मुंबई विद्यापीठामधून. मुलगाही पाली एम ए झाला आणि मुलगीही पालीची सर्टिफिकेट घेऊन पास झाली. मित्र हो, बौद्धर्मी अनातानं निदान आपल्याला काही जरी माहीत नाही झालं तर पालीची तो ओळख तरी असायला पाहिजे. जर पालीची ओळख झाली नाही आपल्याला तर आपण कसले बौद्ध धर्म समजू. त्रिपिटक काय हे आपल्याला समजणार नाही. जसं ब्राह्मण लोक आता संस्कृत म्हणजे जो आपला संस्कृत घेऊन समोर जातो आणि म्हणतो नाही मला संस्कृत येते, परंतु संस्कृत माझं एक पुस्तक आहे पाली अगोदरचे की संस्कृत अगोदरचे. 10व्या शतकापासून पाली भाषा आहे, परंतु पालीला वाली नव्हतं. पालीला कुणी वाली नव्हतं.